आम्ही चाललोय बाहेर शॉपिंग करायला, धनुच्या बर्थडेची शॉपिंग करायला. हा, मग धनुच्या बर्थडेचं शॉपिंगचं नाव आहे फक्त. मग त्याच्यामध्ये मागे काय चाललंय ते बघा. मम्मी तेच ते मम्मी भंगारवाली आपलं ते बॉटल बिटल सगळं ते का हायला तर नाही. म्हणजे इथे आमचं काय आणि मम्मीचं काय वेगळंच असते कधी पण. सगळं बसायला जागा पाहिजे ना. धनुच्या ना शॉपिंगचं नाव आहे फक्त. कविता तू पण कपडे घेणार आहे का? त्या पण घेणार आहेत. हा, मम्मी पण घेणार आहे आणि मी पण घेणार आहे. धनश्री ना असे स्प्रे मारते ना ते काय ते काय का कुठला स्प्रे रिले स्प्रे रिले स्प्रे तिची मान काय रिलीफ हा रिलीफ स्प्रे मूव स्प्रे चल यायला तर तिची ना मान दुखते. तर एवढा स्प्रे मारते ना कसा आपण बॉडी स्प्रे मारतो नाही का तसा आहे बघा. हातातच घेऊन बसले कशा का बॉडी स्प्रे मारते आणि त्याचा वास अख्ख्या गाडीमध्ये ना असं कधी डोकं दुखते असं चक्कर येण्यासारखं होते आम्हाला. तेच ना. पण कसं आहे माहितीये का हिचं कसं आहे माहितीये का तेच कधी आपण कधी केलं असतं ना म्हणजे आता आमच्या तिघांपैकी तर लगे अरे काय यार तुम्ही रे असं रे तुम्ही असं केलं असतं. धनु तू खराब नाही आहे. दरवाजा खुलला ना की बाहेरच्या वाटेल अरे आज कोणतरी पेशंट आहे वाटते. हा एवढा वास येतोय डायरेक्ट. तुम्हाला माहितीये का आता काय झालं माहितीये का आम्ही घरातून निघत होतो ना तर मागची ना आमची म्हणजे गॅलरीची खिडकी आहे ना ती ओपन आणि वरतून बेडरूमची मागची आणि ते ना धनुने पडदा लावून ठेवला. तो पडदा लावून ठेवला फक्त आणि ती खिडकी ओपन. तो मम्मी आली ओरडत की कोणी खिडकी ओपन ठेवली कोणी खिडकी ओपन ठेवली कोणती म्हैस होती. मम्मी फुल ओरडत आहे आता. आणि त्याच्यानंतर कविता आहे ना ती स्वतःच्या बेडरूम कडे धावते आपली खिडकी ओपन आहे का त्याचं सेकंड म्हैस आपण. एवढी मजा आली ना. म्हैस कोण होती? तनु. आता आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशन वरती. विवियाना मॉल जिथे आम्ही रोजच येतो आम्ही. तिथे आम्ही रोजच येतो आणि 4 तास थांबतो आणि एक कपडा घेतो फक्त. आवडला का पाहिजे? अरे लोक विवियाना मधून एकदा कधी गेले तर आवडते सगळं तिथले जे असं आपण कपडे घेतला ना खूप छान आहे. एक पांढरा कलरचा टॅग असतो मग तो बघितला की मला आवडतो. डायरेक्ट माझी सॅलरी लिहिलेली असते. डायरेक्ट मोठी सॅलरी लिहिलेली. हा म्हणून ते घेतलं जात नाही. बाकी कपडे आवडतात आम्हाला. बाकी आम्ही व्हिजिट करायला नेहमी येतो. हा आणि आम्ही नेहमी बघतो काही ऑफर आहे का काही डिस्काउंट आहे का म्हणजे की त्याच्याने आम्ही काही घेऊ शकतो का. आम्ही इथले रेग्युलर कस्टमर आहोत. आता पार्किंग मध्ये आम्ही पार्किंगच्या खाली आलोय म्हणजे बेसमेंटला. गाडी कुठे लावू? तिकडे जीवन मध्ये आहे जागा. जीवन आमचा जीवन दादा साईडला होतं का? आम्हाला पैसे नाही ना आम्ही गरीब होते ना. घराला बेसमेंट मध्ये येऊन आपण खातोय डायरेक्ट इडली डबा आणला आहे ह्या सुषमा एसी लाव रे. असा येते एसी लावा तुम्ही. नाही मग एसी लागणार का? सीएनजी नाहीये. नसली तरी लाव. हे ना आता कोणी असं डबा असं इडली आणून खाते का वरती पुढचं आईस्क्रीमचा डबा आहे. फूड प्लाझा आहे. हा तेच नाही आपण गाडीत बसून इडली चांगलं वाटतं. त्या फूड प्लाझा मध्ये ओळखीतलं महाग राहते. हे बघा आम्ही ना विवियाना मॉलच्या पार्किंग मध्ये आहोत आणि आम्ही मस्त आता हे बघा इडली खातोय गाडीमध्ये बसून. हे बघा सगळे हे बघा हा माणूस बघा आमचा. हे बघा मम्मीने बघा इडल्या किती आणले. आता आम्ही फटाफट इडल्या खातो आणि हम निकलेंगे. देखो 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 हे बघा काय करताय. हे बघा मम्मी आता हे पाणी टाकणार कुकडे बाटलीत. म्हणजे आम्ही ना मॉल मध्ये आणि मम्मी बघा मस्त हात बीत पार्किंग आहे वरतून. अरे तू पाहिलं बाहेर कसं आहे ते. धू मम्मा धू कोण काय म्हणणार नाही आपल्याला वट आहे मम्मा धू. बाई धनु हे कविता आता हा ड्रेस आहे तर हा ड्रेस असा कसा काय घालायचा हा म्हणजे तिथे म्हणजे खाजवायला हे काही यार. पण आम्हाला शॉपिंग बॅग नाही मिळाली आहे म्हणून ही आमची शॉपिंग बॅग आहे. मी जरा ना साधा पडतो तुमच्यामध्ये म्हणून मी कपडे घेतो तुमचे. साधा बघा थांब मम्मी डायरेक्ट आता हा बघ मस्त वाटतोय.
इसकी मम्मी रिएक्शंस देखो. मम्मी का रिएक्शन देखो. धडम धडम धडम. आत्ताच्या आत्ता काढतो. कविताचं काय आता मम्मी घ्यायचं आहे की नाही घ्यायचं? लग्न झाल्यावर घे. नाही मग हिला घेऊ देते का लग्न झाल्यावर? हिला. माझं लग्न झालंय आता. आपला आता बघितलं बघितलं. हे आता दुसरं. हा तिसरा. हा मस्त दिसतोय. हा हा छान दिसतो. नो हाच घे कधी घ्यायचा आहे? माझ्या आवडीचा आहे. डीप आहे? हिल चांगला दिसतो. ते शोल्डर हे झालं म्हणता बरं झाडा माणूस बारीक दिसतोय. छान दिसते. चल हा घे. ते कपडे बघितले आणि त्याच्यातून फक्त हा एकच घेतलाय. आणि तो पण माझा. तो पण हिचा नाहीये, हिचा आहे. मग आणि घ्यायला हिच्यासाठी आलोय. मला आवडलं तर तुम्ही घेऊन जाता. तुम्हाला तुमच्या घरात चालताय, तुमच्या संस्कृतीने चालता नाही ते. हा, आमच्या संस्कृतीत चालतं. आमच्या संस्कृतीत चालतं. आमच्या संस्कृतीत आपण विचार पहिले की मला असं विचारून पाहिजे डायरेक्ट ऑन कॅमेरा डायरेक्ट मग घालू देशील का? कविता घालू देईन मम्मा. संस्कृती आली असं मला तर नाही म्हणतो. अरे तुला घालू दे म्हणजे तू बाहेर फिरायला गेली तर घालू दे. मम्मी काय करते? मम्मी काही घेत काहीच नाही, फक्त फोटो टाकते. हे नको करू, ते नको. हे नको घेऊ ते नको घेऊ असं. अरे माझं काय असतील पैसे ड्युटी करते का? मम्मीने फक्त रडत राहते विचार. दादाला विचारलं त्या माणसाने की बॅग हवी आहे का, आणि ती बॅग आहे ना ती 18 रुपयाची असते. 18 ह्याची कागदाची. तर दादा म्हणतो मम्मी आपल्याकडे आहे का? एवढी ऍक्टिंग केली त्याने एवढी की मम्मी आहे का? की हो आहे वाटतं आहे. मग दादा म्हणतो की नको नको आम्हाला काय नको आहे असं ऍक्टिंग करतो. म्हणजे तो जो सेल्समॅन म्हणजे जो विकणारा होता काय ते बिलिंग वाला जो माणूस होता ना तो पण असा हसू कंट्रोल करत होता डायरेक्ट. हवा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 599 रुपयाचं मेंबरशिप घ्या असं घ्या. आम्ही सगळं ऐकून घेतलं आणि नंतर त्यांना सांगितलं की जाऊ दे आता मला नको. मम्मी सांगितलेल्या माणसाला मम्मी काय सांगितलं माणसाला की आहे आमच्याकडे आणि मम्मी डायरेक्ट जळगाववरून आणलाय डायरेक्ट. झोला गावावरून आणलाय. झोला झोला गाव का बरं जळगाव सांग ना. गावावरून आणलाय झोला. अरे बाप वाटतच नाही तुम्ही विव्यारामध्ये शॉपिंग केली असेल. आपली ऐकीच नाहीये. तू फक्त स्टेटस पाय फक्त. मम्मी आता म्हणते गाडीत ठेवण्याची का झोला. मम्मीचा जळगावचा झोला नाही. हे बघा दुसरं. आम्हाला बघा भूक इतकी लागली होती ना की आल्या आल्या उत्तप्पा काय ते मसाला डोसा अजून काहीतरी आलं होतं ते सगळं एका मिनिटात त्यांनी खाऊन पण टाकलं. थोडंसं राहिलं फक्त बघा मम्मीच्या हातात काय ते डोसा होता. पोडी मसाला डोसा म्हणून. आता आम्ही निघालो. आमची झाली शॉपिंग सगळ्यांची. माझी काही नाही. मला फक्त ना बनियान घेतली आणि अंडरवेअर. अंडरवेअर बनियान पण मी खुश होऊन गेलो. धनूने 2 ड्रेस घेतले, कविताने 1 घेतला. मम्मीला तर विचारलं काहीच घेतलं नाही. त्यांना तर काहीच नाही घेतलं. पण एवढ्या मम्मीसाठी सेपरेट येणार आहे. आता नाही याल रे कामे बाप्पा. आम्ही पुढच्या संडेला येऊ सेपरेट. आता आम्ही चाललोय जरा धनूची मान दुखते तर जरा आम्ही जरा डॉक्टरकडे चाललोय. आम्ही सकाळी 11 वाजता आलो होतो आणि आता वाजलेत 7:30. अजून शॉपिंगच संपत नाहीये. आम्ही आलो आता घरी. धनूला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन या. बघा गोळ्या घेतोय. आता आम्ही आता जेवण करू. चला बाय बाय. बाय बाय म्हणा.